तीन बांगलादेशी नागरिकांना चिंचोली एमआयडीसीत पकडले. दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई. मोहोळ तालुक्यातील चिंचोली औद्योगिक वसाहतीमध्ये वेगवेगळ्या कंपन्यात काम करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकून अटक केली. त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. चंचल विष्णुदेव उर्फ विश्वनाथ रॉय उर्फ पहन, रजा हुजूर अली हुसेन व त्याचा तिसरा साथीदार मिनल शनिचेरा राहणार बांगलादेश या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर येथील दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ कदम व त्यांचे सहकारी चिंचोली औद्योगिक वसाहती येथे येऊन थांबले होते. त्यावेळी मोहोळ पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजना फाळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी चिंचोली काठी व सावळेश्वर येथील पोलीस पाटलांना पाचारण केले व शोध मोहीम राबविली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या राहत्या खोल्यांची तपासणी केली असता त्या ठिकाणी बांगलादेशी तरुण आढळून आला. पथकाने त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने माझ्याकडे पासपोर्ट नसून सोलापूर येथील एका एजंटाकडून आधार कार्ड बनवून घेतल्याचे सांगितले. त्याने दिलेल्या माहितीनुसार अन्य दोघेही आढळून आले. त्या तिघांकडून पंचासमक्ष 8,500 रुपये किमतीचे 3 मोबाईल जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या घटनेचा तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.